किती मनापासून करतायत इंद्रजित सर आई आणि बुवाचं, पण मालती मॅडमला हे नाही आवडणार. त्या परत मलाच बोलतील. जावई बापू, तुम्ही माझं ऐकताय का? हो बोला ना, काय हवंय का आणखी तुम्हाला? नाही, काय नको, तुम्ही घरी जा. एवढ्या लवकर हकलताय तुम्ही मला? अहो नाही नाही, तसं नाही, पण तुम्ही इथं का? त्यात काय झालं? अहो आता आम्हाला बरं वाटतंय दोघांना बी. तुम्ही खरंच जावा तुमच्या घरी, जावाय बापू. मला एक कळत नाही, तुम्हाला असं का वाटतं की मी इथे राहू शकणार नाही? अहो पण तुमच्यासाठी इथं काहीच नाही. काय आहे म्हणजे? तुम्ही आहात, घर आहे, राणी आहे. अहो पण जावाय बापू, तुम्ही राहावं असंही घर नाही आहे. अहो तुम्ही महाडिक आहे, तुम्ही इथं राहायचं म्हणजे अहो तुमचा मान आहे. मग इथे कुठला मान कमी होतोय माझा? नाही तसं नाही, पण हे बघा, तुम्ही कसलाही विचार करू नका. आराम करा आणि लवकरात लवकर बरे व्हा. सर तुम्ही ऐका ना. हो मला माहिती आहे तू काय म्हणणार आहेस. हे बघ, महाडिकांच्या घरातलं असलं म्हणून काय झालं? माणूसच आहे ना मी. आणि मला काही असे पंख वगैरे नाहीयेत. आणि तसंही ऑपरेशन झाल्यावर जाणारच आहे मी. चला, तुम्ही हे टेन्शन घेऊ नका, मी सगळं मॅनेज करेन. आणि मी इथेच राहणार आहे. इंदिरा, इंदिरा, इंदिरा बाहेर ये. तुम्ही झोपा, मी आलोच. आई, आता बघ मज्जा येईल. आई, मी आलेच. हवा तुम्ही सगळे इथे? मालती मॅडम, सर नाही थांबणार इथं, ते येतील घरी. इंदिरा, तू घरी येणार नाहीयेस हे आईला सांगावं असं एकदाही वाटलं नाही का तुला? नाही आई, असं काही नाहीये. मी तुला जस्ट हे सगळं तो तुझ्यासाठी करतोय, हे कळतंय ना तुला? तुझी दमछाक होऊ नये म्हणून माझा मुलगा त्याचं राहतं घर सोडून तुमच्या घाणेरड्या वस्तीत राहायला आलाय. तुझे आई वडील आजारी आहेत म्हणून त्यांची सेवा करायला आलाय तो इथे. आलाय ना? हे सगळं तो तुझ्यासाठीच करतोय ना? मी तिला का बोलताय? मी फक्त विचारतेय. राणी, माझा मुलगा तुमच्यासाठी इतकं काही करतोय, मग तुम्ही त्याच्यासाठी काय करताय? सांग ना मला. त्याने इतकं काही केलंय ना तुमच्यासाठी, मग त्या बदल्यात तुम्ही थोडं काहीतरी त्याच्यासाठी केलं असेलच. आई अगं, मी माझा इंद्रा इथे राहणार आहे, त्याच्यासाठी गादी मागवली का? मागवली का? तो फरशीवर किंवा तुम्ही जसं झोपता
तशा घोंगडीवर तर झोपू शकत नाही. माझ्या इंद्राला मऊ गादी लागते. मागवलीये? आणि घरी तू बघितलं असशीलच, कोणीही एसी शिवाय झोपत नाही. नाही, तुमच्याकडनं काही एसीची अपेक्षा नाहीये माझी, पण किमान टेबल फॅन तरी आहे ना तुमच्याकडे? अहो काय करताय यार? अहो, लागले तुमच्या पायाला. अहो तुम्ही नका जाऊ बाहेर. अगं मला गेलंच पाहिजे, माझ्या लेकीसाठी कमायना, पण मला गेलंच पाहिजे. मालती नको ना, जाऊ दे ना का. आई ना, मी त्याची चौकशी करतेय. माझा इंद्रा जिथे राहणार आहे ती जागा त्याच्यासाठी योग्य आहे का नाही हे बघायला नको का? तुमच्याकडे वॉटर प्युरिफायर तर नसेलच ना? किमान त्याच्यासाठी मिनरल वॉटर तरी आणलंय का? नाही तर पाणी कुठलं पिणार ना तो? हो नका जाऊ बाहेर तुम्ही. जावई बापू आहेत बाहेर. अगं जाऊ दे मला, माझ्या लेकीसाठी मला जावंच लागेल. तेव्हा चळा झाला या पार्टीचा पण. आई आणि पांघरुणाचं काय? माझ्या इंद्राला मऊ पांघरुण लागतं हे माहितीये ना तुला? हे घरचे ते इम्पोर्टेड आहे, ते काही तुम्हाला परवडणार नाही. पण किमान माझ्या इंद्राला एक बरं पांघरुण तरी देऊ शकाल ना? राणे अहो काय झालं? सावकाश. बाईसाहेब, या घरात माझ्या इंद्राला डास फोडून काढतील, मग काय करणार आहेस तू? आई बस. गरीब बघ आई, या अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं अशी अपेक्षा तरी कशी करू शकतेस तू? इंद्रा, मी तुझी आई आहे. आई आहेस ना, म्हणून प्रत्येक प्रश्नाची उत्तर देतोय मी तुला. तुला काळजी वाटते माझी? अगं इथे माझ्यापेक्षा जास्त काळजी घेणारी माणसं आहेत ही. मग त्यांच्यासाठी मी थोडंफार केलं काय फरक पडतो? काय विचारतेस तू त्यांना? आई, माझ्यासाठी मऊ गादी आणलीस का? अगं आपल्या घरी मऊ गादी होती माझ्यासाठी, पण झोप नव्हती लागत मला तिथे. तेव्हा राणीने मला धीर दिला ना, म्हणून झोप लागली मला. काय विचारतेस तू त्यांना? एसी आहे का, फॅन आहे का? अगं जेव्हा मला गरज होती ना, तेव्हा वाऱ्यासारखी हिंडली ती मुलगी माझ्यासोबत. आणि आता तिला गरज असताना मी माझ्या कम्फर्टची काळजी करायची असं वाटतं तुला? नाही, इथे नाही वापरत कोणी पाण्यासाठी प्युरिफायर, पण निर्मळ मनाने सगळं काही करतात. त्यांच्या या त्रासातही मला सगळं मिळतंय ना, मी ठीक आहे ना हे बघतात. ऐक ना, मला हे मऊ अंथरुण पांघरुण काही नकोय. मला राणीची मदत करता येते ना, एवढं खूप आहे अगं माझ्यासाठी.
तू लहानपणी म्हणायचीस ना मला, आपण जे पेरतो ना तेच उगवत. मग हे तेच आहे ना आई. मला जेव्हा जेव्हा राणीची गरज होती, आपल्या फॅमिलीला राणीची गरज होती, ती नेहमी उभी राहिली. अगं तिने सगळं सांभाळलं. Now it's my turn. आई बुवांकडे बघ जरा. आज घरात जाऊन आईंची अवस्था बघ, मग तुला कळेल माझी इथे का गरज आहे ते. आई प्लीज चिडू नकोस. राणी हे सगळे एकटी नाही करू शकणार. तिला गरज आहे माझी. प्लीज प्लीज मला इथे थांब प्लीज. आता बघ कसा तमाशा होईल. तुला इथे वस्तीत राहायचंय ना, राहा. तुला तुझा अपमान करून घ्यायचाच आहे तर आता मी तुला अडवणार नाही. पण आता मी माझा अजून अपमान करून घेणार नाही. आई मालती मॅडम, मालती मॅडम, मालती मॅडम तुम्ही घेऊन जाताय ना. ही सगळी नाटकं करून तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडशील असं जर का तुला वाटत असेल ना, तर असं होणार नाही. 24 तासात, पुढच्या 24 तासात नाही त्याला घरी परत आणलं ना तर मालती महाडिक नाव सांगणार नाही मी. आबा मी काही चुकीचं तर करत नाहीये ना. अजिबात नाही. तुझं बरोबर आहे. राणीला आता सगळ्यात जास्त गरज तुझी आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. आभा, सर इकडे राहिलेले मालती मॅडमला नाही आवडणार. तुम्ही त्यांना घेऊन जा. इथे थांबण्याचा निर्णय त्याचा आहे आणि तो योग्य आहे. त्याच्या मनाविरुद्ध मी त्याला घेऊन जाऊ शकत नाही. अहो आभा, पण मालती मॅडम का? काळजी करू नकोस, मी समजावेन त्यांना. तुम्ही बुवा आणि तुझ्या आईची काळजी घ्या. इंदिरा, मला तुझा अभिमान वाटतो. थँक्यू आबा, थँक्यू. काहीच मज्जा नाही आली. मला वाटलं होतं मालती इथे येऊन चांगला तमाशा घालेल. शी, तसं काहीच नाही झालं. येतो. एक मिनिट. या इथे बसा. बसा सावकाश.
मी खरंच करेन सगळं. जरा तुम्ही इथं थांबल्याने जर सगळ्यांनाच त्रास होणार असेल तर काय अर्थ आहे सांगा बघू. तिकडे मालती मॅडमची चिडचिड, इथं तुम्ही काळजीत जर. राणी, मला या विषयावर आता काही डिस्कस नाही करायचंय. पण सर तुम्ही. मला असं वाटतं आपण सगळे आता झोपूया. जावे बापू, अहो तुम्ही इथं आलात, आमच्यासाठी इथं राहिलात, ह्याचा लय आनंद आहे आम्हाला. पण खरं सांगतो, बायशा मला चांगलं नाही वाटणार हो. होय, अहो तुम्ही त्यांचा विचार करा की जरा. भाईसाहेबांना नाही चालायचं. हे बघा, सध्या मला तरी हेच वाटतंय की राणीला माझी गरज आहे. कोणाला काय आवडतं, कोणाला काय नाही आवडत याचा विचार मी आत्ता करणार नाही. आणि राहिला प्रश्न आईचा, तर ती आत्ता जरा रागात आहे म्हणून अशी वागली. ज्या दिवशी तिचा राग शांत होईल ना, तेव्हा तिलाही रिअलाइज होईल की मी काही चुकीचं करत नाही. सर तुम्ही का हट्ट करताय, का घरी जात नाहीये? राणी, मी लहान नाहीये, मला कळतंय मी काय करतो आणि काय नाही ते. आणि तू चांगलं ओळखतेस मला. जे मला योग्य वाटतं तेच मी करतो. आणि तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. झोपा तुम्ही. आम्ही झोपू आणि तुम्ही काय करणार? तुम्ही कसं झोपणार? हो सर, मालती मॅडम जे म्हणाल्या ना ते काही चुकीचं नाहीये. तुम्हाला ज्या गोष्टी लागतात त्या इथे नाहीयेत. तुम्ही कसं आणि कुठे झोपणार? मी बाहेर झोपेन. बाहेर ते बाजलं आहे ना, त्याच्यावर छान अंथरून टाकून दे मला. ते बाजलंच माझा बेड आहे. आणि एवढी मोकळी हवा असताना एसीची काही गरज नाही आहे मला. ऐक ना, मला हे मऊ अंथरून पांघरून काही नकोय. मला राणीची मदत करता येते ना, एवढं खूप आहे अगं माझ्यासाठी. राणी हे सगळं एकटी नाही करू शकणार अगं. तिला गरज आहे माझी. प्लीज प्लीज मला इथे थांबवतो प्लीज. मालती, शांत हो, पाणी घे बरं. शांत हो. कशी शांत हो मी? सगळ्यांसमोर माझा इंद्रा मला कसं बोलला बघितलं नाहीत का तुम्ही? तरी पण मीच शांत राहायचं का? अहो त्याच्या मनात काय काय भरवलं जातंय बघत नाही आहात का तुम्ही? माझा इंद्रा मला असं बोलूच शकत नाही. त्याच्या तोंडून ना ती राणी बोलतीये, माहितीये ना मला. अशी पट्टी पडवली ना तिने इंद्राला पुढे करून बरोबर स्वतःचा डाव साध्य करून घेतेय. मला चांगलंच कळतंय. इंद्रा स्वतःहून थांबलाय राणीकडे. तुम्ही ठेवावं त्यावर विश्वास, पण मला खरं माहितीये, कारण मी डोळ्यावर पट्टी बांधलेली नाहीये. ती मुलगी आपल्या मुलाला आपल्यापासून तोडतीये आणि तुम्ही तिचीच काय बाजू घेताय? कोणी काही तोडत नाहीये. त्या राणीच्या आईचं ऑपरेशन झालं ना, इंद्रा परत येईल. दोघेही परत येतील. सध्या राणीला गरज आहे म्हणून इंद्रा थांबलाय. तिच्या गरजेसाठी ना माझ्या मुलाचा वापर करते ती. मुळात खरंच गरज आहे का इंद्राला बोलवून घेता यावं म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत? मला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? आपण त्यांची अवस्था बघितली ना. पण माझा इंद्रा कसा आहे ना हे मला चांगलं माहितीये. तो असं वागूच शकत नाही. तर राणीनं ना त्याच्यावर चेटूक केलंय. मनाला येईल ते बोलू नका. राणीची आई बुवा अंथरुणाला खेळू नयेत. ती बिचारी राणी एकटं काय करणार आहे? तुम्ही ना शांतपणे सगळ्याचा विचार करा, मग तुम्हाला कळेल इंद्रा तिथे का थांबलाय ते. तुम्हाला खरं तर इंद्राचा अभिमान वाटायला हवा. अभिमान? अहो ही सगळी नाटकं चालू आहेत त्यांची. त्यांनी मिळून बरोबर आपल्या इंद्राला जाळ्यात अडकवलंय.
आईने आधी आजारी पडायचं नाटक केलं आणि आता बुवांचा नवा डाव आणि घेतलं आपल्या इंद्राला बोलवून. आपण काय बोलतो ना एकदा स्वतः ऐकत जा. जाऊ दे ना, मी काहीही बोलले तरी तुमच्या डोक्यात काही ते शिरणार नाहीये. मालती मालती ऐक ना. राहू दे वहिनी, काही वेळ एकटं राहू दे. राग शांत झाला ना, त्यांना त्यांची चूक कळेल. आई का रागवली असेल माझ्यावर एवढी? राणीला अशा सिच्युएशन मध्ये मी कसं एकटं सोडू? मी जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये होतो ती नेहमी माझ्यासोबत होती, म्हणून तर सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर येऊ शकलो. आणि आता जेव्हा तिला माझी गरज आहे, मी कसं सोडून देऊ तिला? सर सर खरंच इथं अंथरूण घालायचं का? तुम्ही आज झोपता का? अगं नाही, मी कम्फर्टेबल आहे इथे, छान आहे, मी झोपेन, काही प्रॉब्लेम नाहीये. अहो पण इथं ना खूप थंडी पडते हा रात्रीची. थंडी आहे तर चांगलंच आहे ना, एसीची गरजच नाही पडणार मला. आणि शिवाय पांघरुण पण आहेच की. अहो पण सर तुम्हाला सवय नाहीये ना. झोपून बघितल्याशिवाय कशी होईल सवय? अहो इथं खूप मच्छर आहेत. मच्छर तर आत पण असतील. तुम्ही नाही ऐकणार ना? तू तरी कुठे ऐकतेस? तुला तुझा अपमान करून घ्यायचाच आहे तर आता मी तुला अडवणार नाही. आता मी माझा अजून अपमान करून घेणार नाही. पुढच्या 24 तासात नाही त्याला घरी परत आणलं ना तर मालती महाडिक नाव सांगणार नाही मी. काही बोलायचंय का? आणि काय झालं? सर थँक्यू. विसरलीस तू काय ठरलंय आपलं? नाही सर पण आज मला थँक्यू म्हणू दे. मी म्हणणार आहे तुम्हाला थँक्यू. तुम्ही इथं आल्यामुळे मला खूप आधार मिळालाय. तुम्ही इकडे आलात आणि मालती मॅडम तुमच्यावरती रागवतील, त्या खूप चिडतील म्हणून मी तुम्ही इथे राहू नका असं म्हणत होते. पण खरं तर मला खूप गरज होती माझ्या मित्राची आणि तुम्ही धावत आलात माझ्यासाठी. मला काय वाटतंय ना आता हे मी नाही सांगू शकत तुम्हाला. त्यात तुम्ही आई बुवांचं सगळं करताय. असं कोण करत? मी ना खूप काहीतरी पुण्य केलं असणार आहे मागच्या जन्मी, म्हणून मला तुमच्यासारखा मित्र मिळाला. अच्छा, मग मला तर असं वाटतं की मी कमीत कमी 7-8 जन्म तरी पुण्य केलं असेल नाही, म्हणून मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. मी तुमचे हे उपकार कसे फेडू? मित्रही म्हणतेस आणि उपकारही बोलतेस. काय कसं बोलतेस तू? तसं नाहीये पण ठीक आहे, मी देईन तुला ऑपॉर्च्युनिटी माझे उपकार फेडायची. मग फेडशील? हो मग काय करू सांगा ना तुम्ही. बघा नंतर नाही नाही म्हणायचं. म्हणजे असं काय बोलणार आहात तुम्ही? म्हणजे काहीतरी कपडेच घाल किंवा काहीतरी कर असं काही सांगू नका. तुम्ही परत जोकर बनवून ठेवाल माझा. अगं नाही नाही नाही, खूप इझी आहे, म्हणजे सोपं एकदम. हे बघ, तू काय कर, खूप शिक आणि एकदम बेस्ट लॉयर हो. आणि मग जेव्हा आपल्या कंपनीला तुझी गरज असेल तेव्हा आमच्याकडून फीज नको घेऊस. सिंपल. डन, ठरलं. ओके.
सर हा एक विचारू का नाही नको सर विचार इकडं ना खरंच खूप थंडी आहे बर का तुम्ही झोपाल ना इकडं नक्की मी काय म्हणते तुम्ही हात झोपा ना चला नाही नाही डोंट वरी आय मॅनेज. काय लागलं तर हाक मारा. शुअर. गुड नाईट. गुड नाईट. मोकळ्या वाऱ्यात झोपायला खूप मजा येणार आहे मला. ते खूप छान वाटतंय. थंडी आहे मस्त वाटतंय एकदम. इथल्या लोकांना एसीची गरजच नाहीये एवढा गार वारा आहे इथे.